Hello friends and welcome back to my channel. Today we are going to be start our new problem set and that is the 55. Problem set number 55 is the second last exercise of this problem set of this textbook. आणि ह्याच्यामध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशन अल्जेब्रा म्हणजे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन यांच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने वेगवेगळ्या क्रिया करायच्या आहेत तेच आपल्याला बघायचं आहे. आणि हे काही फक्त अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे ज्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे नंबर्स असतात आणि 4 क्रिया असतात आणि त्याला हळूहळू सॉल्व करावं लागतं. कॅल्क्युलेशन असतात इन शॉर्ट. तर आपण चालू करूया. ह्याच्यामध्ये फटाफट जे आहे सॉल्व करून बघूया की काय. से वेदर द स्टेटमेंट इज राईट ऑर रॉंग. पहिला प्रश्न असा आहे की खालचं जे आहे बरोबर आहे की चुकीचे उदाहरणं आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. लेट्स स्टार्ट. आता 23 + 4 = 4 + 23. मला सांग 5 आणि 6 बरोबर किती होतात? 11. बरं, 6 आणि 5 किती होतात? 11. तेच प्रश्न इथे विचारलेला आहे. दॅट इज 23 + 4 = 4 + 23. 23 मध्ये 4 मिळवले 27 बरोबर म्हणजे इक्वल टू दॅट इज 4 + 23. 27 हा 27. बोथ आर सेम. सो दिस स्टेटमेंट इज राईट. मग इथं उत्तर लिहायचं काय? दिस इज राईट. इथं सिम्प्लिफाय करायचं सांगितलेलं नाही आहे. तुम्ही डायरेक्ट राईट किंवा रॉंग सांगू शकता. पण मला असं वाटतं की हे जर तुम्हाला समजून सांगितलं तर जे आहे प्रॉब्लेम सेट आहेत तुम्हाला व्यवस्थित लक्षात बसेल की याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे एक्झॅक्टली. आणि छोटे छोटे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर होत असतात. 9 + 4 = 12. ओके, 9 आणि 4 हे मोठे आहे 12पेक्षा. याला असं म्हणायचं आहे. 9 मध्ये 4 मिळवले 13. आता 13 ही संख्या मोठी आहे 12पेक्षा. येस, बरोबर आहे. दिस इज ऑल्सो राईट. आता हा जो सिम्बॉल आहे एक असतो असा, दुसरा असतो असा आणि तिसरा असतो असा. 3 सिम्बॉल असतात. एक सिम्पली गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये ना बऱ्याचदा विद्यार्थी कन्फ्यूज होतात. जी गोष्ट मोठी आहे त्याला खाऊन टाकायचं इन शॉर्ट. आता ही गोष्ट मोठी आहे ना, याला हे चिन्ह काय करतं? खाऊन टाकतं डायरेक्ट. हे त्याचं तोंड आहे, हे वाघाचं तोंड आहे. असं एक सिम्पली समजण्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, तरच ह्या गोष्टी इझिली लक्षात बसतात. जी गोष्ट मोठी आहे ती खाऊन टाकायची. म्हणजे हा जो नंबर आहे हा कसा आहे? मोठा आहे. आणि हा कोणता आहे? छोटा आहे. तर एकच साईन लक्षात ठेवायचं, दुसरा आपोआप लक्षात राहून जातं. ठीक आहे. 9 + 4 = <12. इथं ग्रेटर होतं, इथं लेस. ठीक आहे. 9 आणि 4 किती होतात? 13. 13 हे लहान आहे कोणापेक्षा? 12. यांचं असं म्हणणं आहे की 12 मोठे आहे 13पेक्षा. इट इज रॉंग. द स्टेटमेंट इज रॉंग. चुकीचं आहे. का बरं? 13 हे मोठे आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे, हे चुकीचं आहे. आय होप कन्सेप्ट कळायला असेल. कन्सेप्ट हा आहे. 138 इज ग्रेटर दॅन 138. 138 मोठे आहे 138पेक्षा. रॉंग. कारण इथं काही उरलंच नाही खाली सॉल्व करण्यासाठी, म्हणून मी डायरेक्ट इथं रॉंग लिहिणार आहे. का? कारण की 138 म्हणजेच 138, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. पुढचं 138 इज लेस दॅन 138. इथं हेही चिन्ह जमणार नाही, हेही चिन्ह जमणार नाही. का? कारण की 138 इज इक्वल टू 138. आय होप लक्षात आलं असेल. 1 इज इक्वल टू 1, 2 इज इक्वल टू 2. सेम 138 इज इक्वल टू 138. याच्यामध्ये काहीच डिफरंट असं काहीच नाही आहे. डिफरन्स असं यांच्या दोघांमध्ये काहीच नाही आहे. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग. नेक्स्ट वन. द नेक्स्ट स्टेटमेंट is this one. 138 is equal to 138. It is right. This is right statement. Next one is 4 × 7. ठीक आहे. 7 × 28 इज इक्वल टू 30 - 2. सॉल्व करावं लागणार आहे. 7 × 4 = 28 इज इक्वल टू 30 मधून 2 गेले 28. येस, दिस स्टेटमेंट इज राईट. बरोबर आहे. सॉल्व केलं तेव्हा आपल्याला कळालं की ही स्टेटमेंट राईट आहे की रॉंग आहे. बाकी जर तुम्हाला नसेल सॉल्व करायचं तुम्ही डायरेक्टही लिहू शकता. 25/5 किती होतात? 5 × 1 = 5, 5 × 5 = 25. मोठे आहे हे स्टेटमेंट, मोठं आहे 5पेक्षा. नो, इट इज रॉंग. उत्तर काय असायला पाहिजे? इथं इज इक्वल टूचं साईन पाहिजे होतं. का बरं? 5 म्हणजेच 5. इथं हे थोडंसं मोठं करून दिलं, याला आपण सिम्प्लिफाय केलं तर आपलं उत्तर हे आलं.
याचाच अर्थ काय आहे? हा, म्हणजेच हे आणि हे कसं आहे? इक्वल आहे. हे दिसताना कसं वाटत होतं की खूप मोठं आहे, पण याला जेव्हा आपण सॉल्व केलं तर याचं उत्तर कसं आलं? असं. त्याच्यामुळे रॉंग लिहावं लागलं. द नेक्स्ट वन इज 8 चौक 32, 8 पंचे 40 इज इक्वल टू 8 पंचे 40. 5 इंटू 8 इज इक्वल टू 8 इंटू 5. हा रूलच आहे. 2 गुणिले 4 करा, 4 गुणिले 2 करा, उत्तर एकच येतं. हे पाहिजे 8 गुणिले 5 गुणिले 8 करा, 8 गुणिले 5 करा, उत्तर 40 आलं. उत्तर 40 आलं. सो इट इज राईट. नेक्स्ट, शून्यामध्ये 16 मिळवा, उत्तर किती येतं? 0 येतं का? नाही. बघू आपण. 16 प्लस 0 इज इक्वल टू 16 इज इक्वल टू 0. आता मला सांगा, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर सांगितलं होतं की एखाद्या संख्येमध्ये जर तुम्ही समजा 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपयामध्ये 0 ॲड केला, उत्तर किती येतं? 1,00,000. 100 रुपये, 100 रुपयामध्ये 0 ॲड करा, किती येतं? उत्तर 100. 500 रुपये, 500मध्ये 0 ॲड करा, किती येतं? उत्तर 500. तर सेम तसंच 16मध्ये 0 ॲड केले, उत्तर 16. सो इट इज रॉंग, कारण की 16 प्लस 0 इज इक्वल टू नॉट 0 इज इक्वल टू 16. हे इथं उत्तर आहे. हे 16 प्लस 0 इज 16 इज इक्वल टू 16. सो इट इज राईट. नेक्स्ट कन्सेप्ट त्या 3 चिन्हांवरतीच होता. त्याला फक्त आपण सॉल्व केलं, उत्तर काढलं आणि सांगितलं की हे बरोबर आहे की नाही. तर नेक्स्ट, फिल इन द ब्लँक्स विथ द राईट सिम्बॉल फ्रॉम दिस, दिस ऑन दिस. ग्रेटर दॅन, लेस दॅन, इज इक्वल टू. याला म्हणतात ग्रेटर दॅन, लेस दॅन अँड इज इक्वल टू असं चिन्ह असं म्हणतात. तर ठीक आहे, बघूया आपण सॉल्व करून. याला आधी सॉल्व करावं लागेल आणि तेव्हाच आपण हे चिन्ह त्याच्यामध्ये टाकू शकतो. सेम पहिल्या क्वेश्चनसारखं आहे, फक्त इथं आहे की याला सॉल्व करायचं आहे, चिन्ह टाकायचं आहे. त्यांनी चिन्ह टाकलेलं होतं, आपण सांगितलं चुकीचं आहे की बरोबर आहे, तिथं आपल्याला चिन्ह टाकायचं आहे. तर आधी सॉल्व करू आपण. 45 भागिले 9, 9ने 45ला डिवाईड करा. दॅट इज 45 डिवायडेड बाय 9. 9 1 9, 9 2 18, 29 9 34, 9 5 45, 9 5 जा 45. तर ठीक आहे, उत्तर किती आलं? 5. 5 बॉक्स. 9मधून 4 गेले 5. काय यायला पाहिजे? 5 आणि 5 कसे असतात? सेम असतात, ना लहान असतात ना मोठे असतात. 6 प्लस 1 इज 7 बॉक्स. 3 इंटू 2 इज 6. आता सांगा कोण मोठं आहे? जे मोठं आहे त्याला काय करायचं? खाऊन घ्यायचं. तर हे सोपं जातं. 12 इंटू 2 12 24 इथं बॉक्स, आणि 25मध्ये 10 मिळवले तर उत्तर 35. आता मला सांगा कोण मोठं आहे? जे मोठं आहे त्याच्याकडं तोंड करून टाकायचं. याला तुम्ही वाघाचं तोंडही म्हणू शकता, वॉट एव्हर इट इज. तुम्हाला जशा पद्धतीने लक्षात राहतं तुम्ही त्या पद्धतीने ह्या गोष्टी ठेवा. फिल इन द ब्लँक्स इन द एक्सप्रेशन विथ द प्रॉपर नंबर. एक्सप्रेशन्स दिलेले आहे आणि त्याला प्रॉपर नंबरने काय करायचं तुम्हाला? सॉल्व करायचं आहे. 7 इंटू 1 इज 7. फिल इन द ब्लँक्स इन द एक्सप्रेशन विथ द प्रॉपर नंबर. ओके, तर बघूया. इक्वल टूचं साईन आहे मध्ये. आता याच्यामध्ये काय करायचं आहे? मधलं साईन कोणतं आहे ते बघायचं आहे आणि प्रॉपर नंबर फिल करायचं आहे. याला सॉल्व करायचा नाही, जसं आहे तसंच ठेवायचं आहे. 1 इंटू 7 इज इक्वल टू, या इक्वल टूचं साईन आहे म्हणजे याचंही उत्तर 7च आलं पाहिजे सॉल्व केल्याच्या नंतर. तर इथं फिल बॉक्समध्ये 7 इंटू 1 हे आलं पाहिजे. नेक्स्ट इज द नेक्स्ट वन इज 5 गुणिले जे दिलेलं आहे ते लिहून टाका. 5 इंटू 4 इज, हे मोठं आहे, 7 इंटू बॉक्स. आता यांचं म्हणणं असं आहे 5 चोक किती होतात? 20, बरोबर. एक रफ फिगर म्हणून मी लिहिते आहे, तुम्ही आन्सरमध्ये हे लिहू नका. 5 चोक 20, ठीक आहे. हे मोठे आहे त्यांचं असं म्हणणं आहे. इथं 7 1 7, ठीक आहे. 7 इथं 1 लिहू शकतो आपण, येस. का? कारण की मधलं चिन्ह कोणतं आहे? ग्रेटर दॅन. एक तर इथं 1 लिहा किंवा इथं 2 लिहा, पण इथं 3 लिहिणं जमणार नाही. का? कारण की त्यांचं म्हणणं आहे ही संख्या मोठी आहे या संख्येपेक्षा. तर एनी हाऊ इथं कुठलाही नंबर लिहा, इथं 0ही चालतो, पण इथं 3 चालणार नाही, कारण की त्यांचं म्हणणं आहे की ही संख्या काही करून आपल्याला मोठी ठेवायची. तर सॉल्व केल्याच्या नंतर जे उत्तर येईल त्याच्यावर आपला फोकस पाहिजे इथं.
पण आपल्याला इथं सॉल्व करायचं नाही आहे. तर इथं 0 ठेवा, 1 ठेवा, 2 ठेवा. का? 7 दुने 14, 7 त्रिक 21, 20पेक्षा 21 मोठे आहे, म्हणून आपण इथं 3 लिहू शकत नाही. तर इथं मी फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन 0 टाकते, कारण त्यांनी काही बंधन टाकलेलं नाही की हेच आलं पाहिजे की तेच आलं पाहिजे. 0ही चालतो, 1ही चालतो, 2ही चालतो. तर आय होप तुम्हाला कळालं असेल. 48 डिवायडेड बाय 3, 3 1 3. आता 48 भागिले 3, 3 1 3, 3 1 3, 3 5 15, 3 6 18. उत्तर इथं किती येत आहे? 16. आता हे रफ आहे, ठीक आहे. इथं उत्तर 16 येत आहे. हे लहान असलं पाहिजे, ठीक आहे. 48 डिवायडेड बाय 3, इथं किती यायलं? 16 उत्तर यायलं, ठीक आहे. हे लहान असलं पाहिजे. एक बॉक्स आहे, मल्टिप्लायमध्ये 5 आहे. 5 1 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 5 चोक 20, म्हणजे 3पर्यंत आपण इथे लिहू शकत नाही. इथं एनी हाऊ 4च्या पुढची कोणतीही संख्या तुम्ही लिहू शकता. का? कारण एक्सप्रेशन सांगतं की काहीही करा, याला लहान ठेवा आणि याला मोठं ठेवा. तर इथे 1 2 3 0 तुम्ही नाही लिहू शकत. 4च्या पुढचे लिहू शकता. का? कारण या चिन्हावर डिपेंड आहे की आपल्याला आता इथं काय लिहायचं आहे. कारण की ते एक्सप्रेशन, त्यांचं म्हणणं आहे की हे एक्सप्रेशन सगळे बरोबर आहे, परंतु आता नंबर्स जे आहे ते तुम्ही व्यवस्थित टाका, ठीक आहे. 0 + 1 इज ग्रेटर देन 5 इंटू बॉक्स. 0 + 1 इज 1. आता अशी संख्या सापडायची जी 1पेक्षाही लहान आहे, पण समोर 5 आहे. 5 सोबत मल्टिप्लाय आहे. मल्टिप्लाय केलं, 1 जरी लिहिला तर 5 1 जा किती यायलं? 5. तर आपण इथं 1 टाकू शकतो का? नाही. एनी हाऊ इथं 0 लिहावं लागतं. का? इथं प्रॉपर्टी लागती 5 इंटू 0 इज 0. मग हे प्रूफ होईल 0 + 1 इज ग्रेटर दॅन 5 इंटू 0. म्हणजे आता याचं उत्तर पहा कसं येतं आहे. मी सॉल्व करते फक्त. 0 + 1 इज 1 इज ग्रेटर दॅन 5 0 जा 0. म्हणजे उत्तर जे आहे ते सॉल्व केल्यावर असं आलं पाहिजे आणि हे जे चिन्ह आहे हे त्याला बरोबर सूट झालं पाहिजे. नेक्स्ट वन इज, हे तुम्ही सॉल्व करा, नका करू, ठीक आहे. 35 डिवायडेड बाय 7. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, ठीक आहे. 35 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू, आता असे 2 नंबर सापडायचे ज्यांचा गुणाकार 35 आला पाहिजे. 7 5 35, ठीक आहे. इथं आपण 7 लिहू शकतो. नाही, उत्तर किती आलं पाहिजे? दॅट इज, याला जर आपण डिवाईड केलं, 7 डिवायडेड बाय 35 इज 5. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे आपलं? 5. 5 1 जा 5. येस, इथं 5 लिहा, इथं 1 लिहा. का? कारण मध्ये इक्वल टूचं साईन आहे. ते सांगताय की हे एक्सप्रेशन आहे, काहीही करा, 2 नंबर सापडा असे, त्याचं उत्तर 5 आलं पाहिजे. का? कारण की इज इक्वल टूचं साईन आहे, म्हणून आपल्याला ती कंडिशन लागू झाली. नेक्स्ट वन इज 6 मायनस अ नंबर इज लेस दॅन 2 + 3 इज 5. 2 + 3 इज 5. 6 मायनस, आपण आता इथं कुठलाही नंबर घेऊ शकतो 1 सोडून. का? कारण 6 - 1 इज दॅट इज 5. पण 5 इकडं उत्तर किती येतं आहे? 5. इकडं जर 5 आलं तर हे चिन्ह बरोबर बसेल का? नाही. ते इक्वल टू पाहिजे त्याच्यामध्ये. तर इथं आपल्याला घ्यावं लागेल 4 3 2 राईट 6. येस, वी कॅन ऑल्सो राईट हिअर 6. तर आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. कुठलाही नंबर घ्या, बट इथं 1 घ्यायचा का? इथं 1 घ्यायचा का? नाही, कारण की उत्तर किती येतं आहे? 5. इथं येस राईट. तर मी इथं घेते 3. आता 6मधून 3 गेले, उत्तर किती येतं आहे? 3. 3 इज लेस दॅन 2 + 3 इज 5. आता हे एक्सप्रेशन काय म्हणतं आहे? 6 - 3 इज 3 इज लेस दॅन 2 + 3 इज 5. आलं हे चिन्ह बरोबर? बस. आय होप तुम्हाला कन्सेप्ट कळाला असेल.
कन्सेप्ट जो आहे तो खूप सोपा आहे. 3 चिन्हांवरती हा कन्सेप्ट आहे आणि इथं ही जी एक्सरसाइज आहे ती संपलेली आहे. कन्सेप्ट सोपा होता, याची प्रॅक्टिस केली तर हे अतिशय सोपं आहे. तर नथिंग इज हार्ड अँड आय होप तुम्हाला आजची एक्सरसाइज कळाली असेल. प्रॉब्लेम सेट नंबर 55. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.